जय भीम. एक अमरावतीमधलं गाव आहे पांढरी म्हणून. तिथं एक प्रकरण झालं, का कुणास ठाऊक. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की काही मनोवादी लोकांच्या गांडीला मिरची लागते. ह्यांना चांगली शब्दाची भाषा कळत नाही, ह्यांना सौम्य शब्दाची भाषा कळत नाही. ह्यांच्या गांडीवर लाथा मारायला पाहिजेत. मग तिथला ग्रामपंचायतचा सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, नाहीतर तिथला कलेक्टर असो, छाटू कोणी असो, फक्त बाबासाहेब म्हणलं की ह्यांचा पार पित्त खवळल्यासारखं होतं. का? संविधान हे सर्वांसाठी समान आहे. फक्त ज्यांना वर्षानुवर्ष तुम्ही वाईट टाकलं हरामखोरांनो, त्यांना थोडेसे अधिकार दिले म्हणून तुम्हाला एवढी मिरची लागावी. आणि खेडेगावात अन्याय अत्याचार कोण करतं आमच्यावर, याचाही अभ्यास केला पाहिजे समाजाने. स्वतःचं प्रगती कशी होईल फक्त ह्याच्याकडे लक्ष द्या. आता आपण किती हाजी केली तर आपल्यावर अन्याय अत्याचार होतोच. मला राजकारण नाही करायचं, त्याच्यामुळे मी कोणाची हाजी करणार नाही. मला माझा समाज प्यारा आहे. माझ्या समाजावर आणि बाबासाहेब आंबेडकर या नावावर जर कोणी बोट ठेवत असेल तर त्याचा खांद्यापासून हात काढायची ताकद या राज्य संसदेमध्ये, लक्षात ठेवा. आणि मी बोलणार नाही, मी बरेच कामं केलेली आहेत. माझ्या एकवा फोनवर तुमचे तहसीलदार, कलेक्टर, SP असतील, चांगले चांगले प्रकरण मी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे व्हॉट्सअपला आहेत. ज्यांचे कामं केले त्यांनी मला मेसेज केलेत, भाऊ 2-2 वर्षे 3-3 वर्षे तुमच्या एका फोनवर आमचं काम झालेलं आहे. सांगलीचं बेडग असेल, अमरावतीचे पांढरा असेल, अकोल्यामध्ये एक गाव आहे तिथंही तेच प्रॉब्लेम, तिथंही कमान तुम्ही पाडलीच. हां, अरे ज्या बाबासाहेबांच्या नावावरच देश चालतो त्या बाबासाहेबांच्या नावाचा एवढा तिटकारा, जातीवादी भानगडून तुम्हाला जेवढं तुम्ही तिटकारा करताय ना तेवढंच बाबासाहेबांचं नाव जगात लौकिक आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न नाही, विश्वरत्न आहेत. नॉलेज ऑफ सिम्बॉल. आणि मी तर आव्हान करतो, हे असले जे आहेत ना, तो ग्रामपंचायत असेल तिथला कोणीच फकीरचंद असो, असल्याच्या गांडीवर लाथा मारा. असल्याला सुट्टी देऊ नका. सगळ्या गोष्टीची शहानिस्ता असताना, सगळे कागदपत्र, सगळ्या गोष्टीची पूर्तता करूनही त्याच्यानंतर परमिशन घेऊन बांधलेली असताना सुद्धा जर तुम्ही त्या पाडत असाल तर आता तुम्हाला सुट्टी द्यायची वेळ आली नाही. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला तुडवायची वेळ आलेली. काल एक प्रकरण आलं माझ्याकडं, त्यांनी फोन केला, ॲट्रॉसिटीचं प्रकरण होतं. पोलीस तिथला तो शेगावचा कोण पोलीस इन्स्पेक्टर, त्याला केला होता कॉल. त्याला सांगितलं माझ्या भाषेत कसं नीट सांगायचं ते. काय तर म्हणे जातीचे दाखले घेऊन या, नंतरच मी ॲट्रॉसिटी दाखल करतो. अरे जातीचे दाखले आम्ही नंतर कोर्टात पुरावे म्हणून देऊ ना, पण तुझं काम आहे, ज्या खुर्चीवर बसलास तिथं काम आहे तुझं. शेगाव पोलीस स्टेशनचं कोणतं PI असेल त्याचं पहिला गुन्हा नोंद करून घेणं. फिर्यादीला बाहेर बसवतो आणि आरोपींना तो आत घेऊन बसवून सेटलमेंट करतो. येतोय शेगावला मी. असले पोलिसांना निलंबित केलं पाहिजे. यांना निलंबित केल्याशिवाय शांत बसायचं नाही, तोपर्यंत बाकीचं शांत जरा सुधारणार नाहीत. काय गुन्हे दाखल करायचे होऊ दे आपल्यावर. एकावर गुन्हा दाखल झाला तर मागं 100 पोरं तयार होणार आहेत. तर माझं अमरावती जिल्ह्यातीलही लोकांना सांगणं आहे, गाव वगैरे सोडायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय मदत लागेल, महाराष्ट्रभरातून तिथं लोक येतील. बेडग गावच्या लोकांनी लढा जिंकलाच, तसं तुम्हीही लढा जिंकणारच आहे. ती परत कमान उभी राहणारच आहे, आणि ती बी शानमध्ये. हे असे भांडवल जातीवादी आहेत ना, हे असे येत राहणार,
पण ह्यांना ठोकून पुढे जायचं काम आपल्याला करायचं आहे. तर ज्या तरुणांना वाटतं की आपण प्रामाणिक काम करावं, फोटो सेशनवाले याचे त्याच्यावाले मी हाकलून देतो, मला तसले लोकच नको, स्टंटबाजी करणारे असले लोकांची मला देणं घेणं नाही. रिझल्ट देण्याचं काम करायचं आपल्याला. रिझल्ट, इशारा नाही, काय नाही. त्या काम एखादा हातात घेतलं त्याचा रिझल्ट देऊनच आपण बाहेर पडू तिथून. ह्या प्रकारे आपण काम करू. तुम्ही सर्व माझ्यासोबत राहा, एवढंच तुम्हाला सांगतो. जय भीम, जय संविधान.